27 वर्षीय तरुणाने आपल्या पोलीस हवालदार मैत्रिणीला तिच्या खोलीत पुरुषासह रंगेहात पकडलं. घडलेल्या प्रकरणाने व्यथित होऊन तरुणाने गळफास लावून आत्महत्या केली. मध्य प्रदेशातील इंदोरमध्ये बुधवारी ही धक्कादायक घटना घडली. पोलिसांनी घटनास्थळावर एक सुसाईड नोट देखील सापडली. आपल्या प्रेयसीचे तिच्या सहकारी अधिकाऱ्यासोबतचे अनैतिक संबंध असल्यामुळे टोकाचं पाऊल उचलल्याचा उल्लेख तरुणाने चिठ्ठीत केला आहे. 27 वर्षीय प्रदीप रावत यांनी प्रेयसीने केलेल्या विश्वासघातामुळे आत्महत्येचं पाऊल उचललं. फॉरेन्सिक अधिकाऱ्यांच्या पथकासह पोलिसांनी घटनास्थळी पाचारण करण्यात आलं. प्रदीपचा मृतदेह फासावरून खाली उतरवून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार 27 वर्षीय प्रदीप रावत हा विद्यार्थी सध्या इंदूर शहरात शिकत होता. सुसाईड नोटमध्ये म्हटलं आहे की तो प्रदीपचे 2017 पासून संबंधित तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. 8 वर्षांपासून दोघेही नात्याचा गांभीर्याने विचार करत होते. त्यांना एकमेकांशी लग्नही करायचं होतं. 2022 मध्ये त्याची मैत्रीण इंदूरमध्ये पोलीस कॉन्स्टेबल म्हणून रुजू झाली. दरम्यानच्या काळात तिचे बरवानी भागातील सहकारी अधिकारी अनुराग प्रजापती याच्याशी बोलणं सुरू होते. प्रेयसी नीट बोलत नसल्यामुळे ती आपली फसवणूक करत असल्याचा प्रदीपला संशय येऊ लागला. एके दिवशी प्रदीपने प्रेयसीला फोन केला. दोघांच्या घरांमध्ये जेमतेम 5 ते 7 मिनिटांचा अंतर असल्यामुळे त्याने तिच्या रूमवर येऊ शकतो का असं विचारलं. मात्र तिने वैद्यकीय कारण सांगत प्रदीपला नकार दिला. मला जरा झोपायचं आहे असं सांगून तिने फोन कट केला. तिच्या उत्तराचा संशय आल्याने प्रदीप तिला न कळवताच तिच्या खोलीवर गेला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे तो जेव्हा तिच्या खोलीवर पोहोचला तेव्हा त्याला ती अनुराग प्रजापतीसोबत नको त्या अवस्थेत सापडली. दुःखी मनाने प्रदीपने जीवन संपवण्याचा निर्णय घेतला. सुसाईड नोटमध्ये त्याने सोलंकी आणि अनुराग प्रजापती यांची नावं टाकून टोकाचं पाऊल उचललं आहे. तो या गोष्टीमुळे भावनिकरित्या खचला होता. या घटनेमुळे त्रस्त होऊन प्रदीपने गळफास घेऊन आपले जीवन संपवलं. 5 पानांची त्याने सुसाईड नोट लिहिली होती. घटनास्थळी पोलिसांना सापडलेल्या 5 पानांच्या सुसाईड नोटमध्ये प्रदीपने आपला प्रेमभंग, मानसिक वेदना आणि विश्वासघाताचे वर्णन केले आहे. सुसाईड नोटमध्ये त्याने प्रेयसी आणि अनुराग प्रजापती यांच्या नात्याचा उल्लेख केला. त्याने नमूद केले की त्याच्या प्रेयसीच्या वागण्यामुळे तो खूप दुखावला गेला. प्रदीपने प्रेयसीवर प्रेम आणि तिच्या वागण्यामुळे झालेल्या वेदनामुळे आत्महत्या करण्याचा निर्णय घेतल्याचं स्पष्ट केलं. प्रदीपच्या आत्महत्येमुळे त्याच्या कुटुंबियांमध्ये प्रचंड शोककळा पसरली. कुटुंबियांनी प्रेयसीवर गंभीर आरोप केले आहेत. प्रेयसीने या प्रकरणावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिली नाही, परंतु पोलिसांनी तिची चौकशी सुरू केली. इंदोर पोलिसांनी आत्महत्येच्या तपशिलावर तपास सुरू केला. प्रेयसी आणि अनुराग प्रजापती यांच्या भूमिकेची चौकशी केली जात आहे. या घटनेमुळे प्रेमसंबंधातील ताण, विश्वासघात आणि मानसिक आरोग्याच्या समस्यांकडे लक्ष वेधलं आहे. हे प्रकरण सामाजिक माध्यमांवर मोठ्या प्रमाणात चर्चेचा विषय बनला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून त्यामुळे या प्रकरणात अजून नवीन काही माहिती पुढे येण्याची शक्यता आहे.